नमस्कार, स्वागत आहे माझ्या किचनमध्ये। पित्त, अपचन यासारख्या बारीक सारीक तब्येतीच्या तक्रारी दूर करणारा मोरावळा फार औषधी असतो। सध्या बाजारात भरपूर आवळे मिळतात। हीच वेळ आहे वर्षभर टिकणारा मोरावळा करण्याची। चला बघूया मस्त चवीचा मोरावळा। असाच वर्षभर टिकणारा मोरावळा तयार करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। मी येथे 1 किलो आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। हे धुवून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्राने अशा पद्धतीने पुसून घ्यायचे आहे। आवळ्याला पाणी बिलकुलही राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण पाणी राहिले तर आपला मोरावळा खराब होऊ शकतो। म्हणून या पद्धतीने आपल्याला आवळे धुतल्यानंतर छान क्लीन करून कोरडे करून घ्यायचे आहे। हिवाळा ऋतू आहे। हिवाळ्यामध्ये आवळ्यांचा सीजन असतो आणि आपल्याला फ्रेश आवळे याच ऋतूमध्ये भेटतात। आता आपण आवळे विकत घेताना मीडियम साईजचे घेतलेले आहे, जास्त बारीक नको आणि जास्त मोठेही नको। शक्यतो आवळ्यावर डाग नसावेत, आवळे हे ताजेच असावे, कारण आपण जो मोरावळा बनवतोय तो वर्षभरासाठी बनवतोय, त्यासाठी आपण आवळे फ्रेशच घ्यायचे आहे, तरच आपला मोरावळा तो वर्षभर छान टिकतो आणि खायलाही चांगला लागतो। आता ह्या सर्व मोरावळ्याला आपण स्पूनच्या साहाय्याने अशा टोचा मारून घेतलेल्या आहे। हात छान लाल झालेले आहे, कारण बराच वेळ या टोचा मारण्यासाठी लागतो। परंतु कोणता पदार्थ आपल्याला खायचा म्हटला तर तेथे कष्टही आपल्याला घ्यावेच लागतात। आता 1 किलो मोरावळ्यासाठी मी येथे पाऊण किलो साखर वापरलेली आहे। ही साखर आपल्याला छान एकजीव करून घ्यायची आहे। साखरेऐवजी तुम्ही गूळ वापरला तरी चालेल। सुरुवातीला गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे। साखर छान मिक्स होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण सतत हलवत घ्यायचे आहे, कारण खाली लागण्याची शक्यता असते। एकदा साखर विरघळली की गॅस थोडा मोठा केला तरी चालतो। आणि हे आवळे शिजण्यासाठी कमीत कमी आपल्याला 20 मिनिटे लागतात, कारण साखर आणि आवळ्याचा ज्यूस दोन्ही छान मिक्स होईपर्यंत आणि थोडासा पाक त्याचा घट्ट होईपर्यंत वेळ हा लागतो। आता थोड्या वेळावरती भरपूर रस देऊन घेतलेला हा रस साखरेमध्ये मिक्स झालेला आहे। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी सर्वात जास्त असते, कॅल्शियम असते, अँटीऑक्सिडंट्स, आयर्न, पोटॅशियम असे महत्त्वाचे पोषक तत्वे असतात, जे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे असतात। मोरावळा जास्त काळ टिकावा म्हणून यामध्ये दालचिनी किंवा लवंग तुम्ही टाकू शकता। आवळा हे एक असं फळ आहे, आयुर्वेदामध्ये याची तुलना अमृतासोबत केलेली आहे। हा मोरावळा शिजण्यासाठी कमीत कमी 20 मिनिटे येथे लागलेले आहे। तुम्ही पाहाल कलर काय सुरेख आलेला आहे आणि चवीलाही तितकाच छान होतो। एक मोरावळा आपण काढून पाहू, हे पहा अशा पद्धतीने अतिशय मस्त असा आपला मोरावळा इथे छान शिजलेला आहे। तुम्ही त्याचे पार्ट्स पहा, सहज अलग होतात। अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत हा मोरावळा सहज कोणीही खाऊ शकतो। आवळा चवीला तुरट असतो, त्यामुळे असा कच्चा खाणे थोडे कठीण जाते, म्हणून आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो। आता हा मोरावळा थंड झाल्यानंतर आपल्याला एका काचेच्या कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे। काचेचीच बरणी शक्यतो वापरायची आहे, कारण यामध्ये कोणताही पदार्थ काचेच्या भांड्यामध्ये लवकर खराब होत नाही। हा तयार केलेला मोरावळा तुम्ही लगेच म्हटलं तरी खाऊ शकता। जसजसा हा मोरावळा मुरत जाईल तसतसा तो चवीला खूप छान लागतो। अशा पद्धतीने फायनली आपला इथे मोरावळा तयार झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।